So hello dear students, in this video we are going to start the third human disease, that is ascariasis. This disease is caused by the roundworm, the parasitic roundworm, the name of that parasite is, or roundworm is, Ascaris lumbricoides. Ascaris lumbricoides. See, this is the name of that parasite, Ascaris lumbricoides. This parasite, this nematode, हा nematode आहे. ॲस्केल्मिंथ नावाचा आपण एक फायलम शिकला होता किंगडम ॲनिमालिया शिकत असताना 11th मध्ये. त्याच्यामधला हा Ascaris lumbricoides. The male and female, if we draw the structure, this is the male having pineal setae, and this is the female. Female is somewhat large and longer in size. Males are thinner and shorter in size. असा हा मेल आणि हा फिमेल असतो. दिस इज मेल अँड फिमेल. दीज आर द माउथ्स. हे माउथ आहेत त्यांचे. दिस इज द लॅटरल लाइनिंग असते अशा पद्धतीची. अँड देर आर सच राउंड्स ऑन द बॉडी. असे थोडेसे राउंड्स असतात व्हाईटिश कलरचे. अँड द बॉडी इज हार्ड. त्यांची बॉडी थोडीशी असं तुम्ही जर हात लावून जर बघाल, जनावरांच्या वगैरे पोटामधून बरेच व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये असे जंत काढले जातात आणि त्यांची बॉडी एकदम हार्ड असते लेकरांना. आणि अशा हार्ड बॉडी, क्युटिक्युलेटेड बॉडी, क्युटिकलची कव्हरिंग असल्यामुळे त्यांची बॉडी हार्ड असते. नाउ दीज आर द मेल अँड फिमेल. सो Ascaris lumbricoides. And remember guys, this disease is caused only because of our unhygienic practices. इथं सुद्धा जसं आपण मागचा जो आपण पाहिला कालचा आजार अमिबियासिस, केवळ माणसाच्या वागण्यातील चुकामुळं, आपल्या छोट्याशा हायगाईमुळे जसा अमिबियासिस होतो तसाच अस्कॅरियासिस होतो. ओनली बिकॉज ऑफ अनहायजेनिक प्रॅक्टिसेस. अस्वच्छ राहण्यामुळं, आपल्या अस्वच्छ जीवनशैलीमुळं, आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळं हा सुद्धा आजार, अस्कॅरियासिस हा आजार आपल्याला होतो. नाउ दिस अस्कॅरियासिस इज कॉज्ड बाय Ascaris lumbricoides. COIDES, this lumbricoides. And remember guys, when this Ascaris lumbricoides, generally it attacks on the intestine. And the fecal matter. It is present in the fecus of or stool. कुठं असतो हा? एक तर ह्युमन इंटेस्टाईन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल पार्ट ऑफ द ह्युमन बिंग, आपल्या पोटाच्या आणि आतड्याच्या भागामध्ये हा राहतो. आणि दुसरा कुठं आहे? इट इज रिलीज्ड थ्रू द फिकस मधून तो बाहेर पडतो. द एग्ज ऑफ दॅट फिमेल आर रिलीज्ड, और एग्ज ऑफ दॅट Ascaris lumbricoides, ह्याची अंडी ह्या फिकस मधून बाहेर पडत असतात. तर अशा पद्धतीने ह्याची एकंदरीत इंट्रोडक्शन आहे. इंटेस्टाईन हा जनरली, अँड इट ऑल्सो अफेक्ट द डिफरंट ऑर्गन दॅट वी हॅव टू सी इन द मोड ऑफ ट्रान्समिशन. अतिशय डेंजर प्रकारचा आजार हा. कारण इफ दॅट फिमेल ऑर मेल, दॅट अडल्ट मेल ऑर फिमेल that lives inside the intestine, हा कुठं राहतो? इंटेस्टाईन मध्ये फॉर इयर्स टुगेदर. 2-3 वर्ष जंत पोटामध्ये राहतात, जनावरांचे आणि माणसाचे. जुन्या काळामध्ये तर अस्वच्छतेची आपल्याला खूप, म्हणजे अस्वच्छपणाचं आपण खूप वागणं होतं आपलं. आता तरी थोडंसं शिक्षणामुळे आपण स्वच्छ राहायला शिकलेलो आहोत. पण जुन्या काळामध्ये असे जंत लहान मुलांच्या पोटामध्ये सुद्धा असायचे आणि त्याची वाढ खुंटायची. म्हणून आपल्याला त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स बघत असताना करायचे. आता ह्याचे जर तुम्ही अस्कॅरियासिसचे जर सायन्स जर बघितले, ऍब्डॉमिनल पेन, और त्यालाच त्यांनी नाव दिलेलं आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्कम्फर्ट. गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्कम्फर्ट म्हणजेच काय? ऍब्डॉमिनल पेन, सतत पोट दुखतं, काहीतरी आपल्यामध्ये अडकल्यासारखं वाटतं, काहीतरी गच्च झाल्यासारखं पोट वाटतं, त्याला म्हणायचं गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्कम्फर्ट. आपल्याला कम्फर्टेबल वाटतच नाही. आणि असं हे पहिलं साईन, म्हणजे आपलं पोट दुखायला सतत, ऍब्डॉमिनल पेन व्हायला, याचा अर्थ सतत दुखत असेल तर समजायचं की आपल्यामध्ये जंताचा संसर्ग. म्हणून या आजाराचं नावच आहे ॲस्कॅरियासिस, जंत संसर्ग. तर हा पहिला आहे. देन ओमिटिंग, उलट्या व्हायला सुरुवात होतात. बघा, जर सतत जर खूप अटॅक जर झालेला असेल ह्या Ascaris lumbricoidesचा, जंत संसर्ग, जंत जर खूप झालेले असतील, ओमिटिंग, फीवर, ताप यायला लागते. इवन लाईव्ह वर्म्स आर रिलीज्ड इन द फिकस. live worms in ficus.
आपल्या शौचामध्ये काय दिसायला लागतात तुम्हाला? स्टूलमध्ये, फिकस धरा किंवा स्टूल, विष्टेमध्ये तुम्हाला जंत बाहेर पडलेले दिसतात. तर असे लाईव्ह वॉर्म्स इन द फिकस. इवन पल्मोनरी डिसऑर्डर, बघा पल्मोनरी शब्द आला की लंग्सच्या डिसऑर्डर आपल्याला व्हायला लागतात, फुफ्फुसाशी संबंधित आपल्याला आजार व्हायला लागतात. इवन निमोनायटिस. हा निमोनायटिस काय आहे? द अल्व्हेओलार वॉल. अल्व्हेओलार म्हणजे आपल्या ज्या वायू कोशिका असतात लंग्सच्या मधल्या, वायूच्या पोकळ्या असतात, त्या अल्व्हेओलायच्या वॉलच बस्ट आउट होतात, वॉल खराब होतात, त्याला म्हणायचं न्यूमोनायटिस. हा निमोनायटिस. लॉस ऑफ ॲपेटाईट. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंदावायला लागते, आपली भूक कमी व्हायला लागते. लॉस इन द वेट लॉस, बघा वजन कमी व्हायला लागतं. दीज आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ अस्कॅरियासिस. आपलं वजन खालावायला लागतं, भूक मंदावायला लागते. अँड ॲट लास्ट इओसायनोफिलिया. आता इओसायनोफिलिया म्हणजे काय? इन्क्रीज इन द नंबर ऑफ इओसायनोफिल्स. इओसायनोफिल्स काय आहेत? वी हॅव सीन इन द सर्क्युलेशन चॅप्टर. सर्क्युलेशन मध्ये डब्ल्यूबीसी शिकले आपण, आरबीसी, डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीच्या 2 टाईप आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स, ए ग्रॅन्युलोसाइट. तर त्या ग्रॅन्युलोसाइटचे परत 3 टाईप आहेत. एक आहेत बेसोफिल, न्यूट्रोफिल अँड इओसायनोफिल. और इओसायनोफिललाच दुसरं नाव आहे ऍसिडोफिल. तर त्या इओसायनोफिलच्या नंबर्स वाढायला लागतात. कुणामुळं? बिकॉज ऑफ द अटॅक ऑफ अस्कॅरिस ऑन द इंटेस्टायनल म्युकोसा. आपल्या आतड्यावर आणि वेगवेगळ्या भागावर, हर्टवर, लंग्सवर तो अटॅक करायला लागतो. एवढे सिम्पटम्स जर आपल्याला दिसायला लागले तर समजायचं की बाबा आपल्यामध्ये, पोटामध्ये, आतड्यामध्ये जंत संसर्ग झालेला आहे. नाव द नेक्स्ट इज मोड ऑफ ट्रान्समिशन. मग आता नेमका हा आजार होतो तरी कशामुळे? काय आहे? व्हेन वी ईट द फूड अँड ड्रिंक्स contaminated with eggs, fertilized egg. बघा, ज्या वेळेस आपण उघड्यावरचं अन्न किंवा त्या एग्ज असलेलं अन्न, बाहेरचा समोसा असेल, जिलबी असेल, पाणीपुरी असेल, भेळ असेल, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, फ्रूट असतील, कुठलेही बाजारातले आणले आणि तसेच खाल्ले, मग त्याच्यावर रस्त्यावरची धूळ उडालेली असते. त्या धुळीमध्ये, त्या डस्टमध्ये, त्या सॉइलमध्ये हे बघा हे असे फर्टिलाइज्ड एग्ज असतात या अस्कॅरिसचे. ही अंडी असतात छोटी छोटी, आणि ही अंडी ज्यावेळेस ह्या फूड आणि ड्रिंक्स वर बसलेली असतात आणि ते जर आपण तसंच पिलं, उसाचा रस पिला, कुठलं तरी ज्यूस पिलं बाहेरचं, कुठलाही बर्फाचं ज्यूस, हे असं केल्यानंतर ते एग्ज आपल्या इंटेस्टाईन मध्ये जातात. बघा, आणि मग हे ज्यावेळेस इंटेस्टाईन मध्ये जातात, आफ्टर रिचिंग टू द इंटेस्टाईन, ज्यावेळेस बघा ट्रान्समिशन कसं व्हायलंय, when they reach to the intestine, the larvae, the eggs, fertilized eggs get hatched. त्यांची काय होते? हॅचिंग होते. आणि हॅचिंग झाल्यानंतर त्याच्यातून लार्वे बाहेर पडतात. अँड दीज लार्वे देन अटॅक द लंग्स, हर्ट. बघा, ते हर्ट, लंग्स याच्यावर काय करतात? अटॅक करतात. आणि टोटल आपल्या बॉडीच्या इम्पॉर्टंट ऑर्गन्स कडे ते जाऊन त्या ऑर्गन्सचं फंक्शनिंग डिस्टर्ब करतात. म्हणजे बघा, ट्रान्समिशन कुठून व्हायले? एक तर अन्न आणि दुसरं पाणी, म्हणजे वॉटर, म्हणजे मग ते इम्प्युअर वॉटर असेल, तुमचं कंटामिनेटेड वॉटर असेल, किंवा दूषित अन्न असेल, जर आपण न धुता खाल्लं तर हे अशा पद्धतीनं हे एग्ज चुकून, किंवा आपले हात धुतलेले नसतील, डर्टी हँड्स, ते सुद्धा त्याचं एक कारण आहे मोड ऑफ ट्रान्समिशनचं. हात स्वच्छ धुतले पाहिजेत. याच्याद्वारे आपल्याला हे एग्ज पोटात जातात. तर हे आहेत मोड ऑफ ट्रान्समिशन. आता ह्या मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये जर डिटेलमध्ये बघायचं झालं, इफ वी सी द लाईफ सायकल ऑफ दॅट अस्कॅरिस लुम्ब्रिक्वायडस, ह्या अस्कॅरिस लुम्ब्रिक्वायडसची जर लाईफ सायकल जर तुम्ही बघितली, काय असतं बघा. इफ सपोज दिस इज द एग, हा एग आहे, कंटेनिंग लार्वा इनसाइड, हा मध्ये लार्वा आहे. बघा, दिस लार्वा और दिस एग फर्टिलाइज्ड एग, बघा कशी लाईफ सायकल सुरू होते. फर्टिलाइज्ड एग सेटल्स ऑन द फूड. आता फूडवर बसला, फूड काय झालं? कंटामिनेट झालं, दूषित झालं, कंटामिनेटेड फूड. अँड इफ दॅट फूड इज इटन बाय द ह्युमन बिईंग, समजा एखाद्या व्यक्तीने ते काय केलं? ईट केलं, विदाऊट वॉशिंग, विदाऊट क्लिनिंग. आता दिस फूड, या फूडवर काय आहे? एग. दॅट एग, फर्टाईल एग
नाव रीच टू द इंटेस्टाईन. बघा कुठं चाललाय तो, इंटेस्टाईन कडे चाललाय. वेन इट रीच इन टू द इंटेस्टाईन दॅट गेट हॅच्ड, त्याची काय होते, हॅचिंग होते. एग, फर्टिलाइज्ड एग काय होतो, रप्चर होतो आणि त्याच्यातले लार्वे बाहेर पडतात. त्यातले लार्वे काय पडतात, बाहेर पडतात. These larvae then attach to the intestinal mucosa. They enter into the blood. बघा ते परत कुठं जातात, बघा ब्लड. बघा एंट्री कशी व्हायली, लार्वा कुठं कुठं फिरायला. आपल्याला वाटते फक्त जंत पोटातच असतात, तसं नाही. दॅट रीच टू द ब्लड. थ्रू ब्लड इट रीच टू द हार्ट. बघा तो कुठं गेला, हार्ट कडे. थ्रू हार्ट इट रीच टू द युअर लंग्स. हार्ट मधून कुणाकडे गेला, लंग्स. लंग्सच्या 2 लंग्सला कशाने जोडलेलं असते, तुमच्या ट्रकिया, ट्रकियाकडे जातो. बघा ट्रकिया, हा ट्रकिया. ट्रकियातून कुठं चाललाय, तुमच्या फॅरिंग्स मध्ये यायला. फॅरिंग्स, रिस्पिरेटरी सिस्टीम, हे फॅरिंग्स. फॅरिंग्स मधून ट्रकिया, ट्रकिया मधून तुमचे ब्रॉन्क्युअल्स, ब्रॉन्क्युअल्स, ब्रॉन्काइस, असे हे सगळे तुम्हाला अल्व्हेओलस, असा म्हणून लंग्स असतो. तर लंग्स मधून ट्रकिया, वर पाईप आला, हे बघा असा लंग्स असतो. हा एक लंग्स, हा दुसरा लंग्स. ह्याच्यातून निघालेल्या 2 पाईप हा मेन ट्रकियाला येऊन जोडतात. हे बघा हा ट्रकिया, हा ट्रकिया वर येतो फॅरिंग्स मध्ये, इथं फॅरिंग्स, हा ट्रकिया. ट्रकियातून फॅरिंग्स, फॅरिंग्स म्हणजे आपल्या नरड्यामध्ये आला. फॅरिंग्स मधून नाव इट एंटर्स इनटू इसोफॅगस. बघा आता गेला तो अन्ननलिकेत. परत स्वतः सुरुवातीला तोंडाद्वारेच गेला होता, पण परत त्यानं त्याची लाईफ सायकल बघा कशी पूर्ण करत चाललाय. हा लार्वल स्टेज मध्ये पुढे गेला. इथं जात असताना तो स्वतःची साईज वाढवत गेला, स्वतःचा आकार वाढवत गेला. इसोफॅगस, इसोफॅगस वी एनगल्फ द फूड. मग आपण गिळतो. इसोफॅगस मधलं सगळं मटेरियल सहसा आपण गिळतो. दॅट इज एनगल्फ्ड इनसाइड. इट वेंट टू द स्टमक. तर स्टमक, स्टमक मधून परत इंटेस्टाईन कडे गेला. आता इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ह्या लार्व्यामध्ये काही मेल्स असणार आहेत अँड सम आर फिमेल्स. काही मेल्स आहेत, काही फिमेल्स आहेत. दीज मेल्स अँड फिमेल्स, फिमेल ले द एग्स, फिमेल एग ले करणार आहे. आता हे ले केलेले एग्स ह्या मेलद्वारे काय होणार आहेत, फर्टिलाइज होणार आहेत. फर्टिलाइज एग. बघा फर्टिलाइज. सम रिमेन अनफर्टिलाइज. आता ह्याच्यात 2 प्रकारची एग्स आहेत, काही फर्टिलाइज्ड असतात, काही अनफर्टिलाइज्ड असतात. जनरली लक्षात घ्या, फर्टिलाइज्ड एग्ज आर ओनली इन्फेक्टिव्ह. सहसा आपल्याला जे इन्फेक्शन होतं त्या अस्कॅरियासिसचं कुणाद्वारे होतं, फर्टिलाइज. अनफर्टिलाइज्ड एग जरी आपण ईट केले तर त्यांचं फर्टिलायझेशन झालेलं नसल्यामुळे त्याच्यात लार्वाच नसतो आणि त्याच्यामुळे ते फुटले तरी काही झालं तरी आपल्याला अनफर्टिलाइज्ड एग्स आर नॉट इन्फेक्टिव्ह. हे मात्र आपल्याला इन्फेक्टिव्ह नसतात, हे लक्षात ठेवा. नेहमी इन्फेक्शन कुणाद्वारे होतं, फर्टिलाइज्ड एग. मेल कडून ह्या फिमेलनं हॅच केलेल्या, आपलं रिलीज केलेल्या एगचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा फर्टिलाइज्ड एग हे बघा असा लार्वामध्ये असतो आणि तो लार्वा मग फूडवर जाऊन, तो एगच फूडवर जाऊन बसतो. रिमेंबर गाईज, नियर अबाउट ए सिंगल फिमेल, एक फिमेल पर डे इट ले 2 lakhs एग्स. बघा किती लॅक्स एग, 2 लाख अंडी दिवसाला एक फिमेल ले करत असते. सांगा अशा किती फिमेल तुमच्या त्या इंटेस्टाईन मध्ये असतील आणि किती अंडी ले केली जात असतील. आणि हे 2 लाख अंडी जर ले केली आणि त्याचे जर फर्टिलायझेशन झालं, 2 लाख एग्ज दिवसाला तुमच्या फिकस मधून बाहेर पडतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये, म्हणजे त्यानं हार्ट सोडला नाही, लंग्स सोडला नाही, तुमची इंटेस्टाईन सोडलं, मग आहेत महत्वाचे अवयव कोणते, एवढ्या सगळ्या अवयवाची फंक्शनिंग तुमचं बिघडून टाकतं. अँड इट रिमेन देअर फॉर 2 to 3 years इन युअर इंटेस्टाईन. तुमची मग सगळे भूक मंदावणे, जे पोट दुखणे, हे सगळे उलट्या, ताप येणे, हे असे आजार, म्हणजे तुम्हाला शरीर न मानवणे, आपल्याला खाल्लेलं न मानवणे आपण म्हणतो, तर अशा पद्धतीची विकनेस तुमच्या बॉडीमध्ये जाणवायला लागते. तर अशी ही त्याची काय आहे, लाईफ सायकल आहे. नाव हाऊ टू डायग्नोस द डिसीज. मग आता नेमका हा डायग्नोस कसा करायचा, त्याचं निदान कसं लावायचं. सो इट इज अगेन सेम मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन, मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन और मायक्रोस्कोपिक टेस्टिंग ऑफ स्टूल सॅम्पल. परत आपण विष्ठेच्या सॅम्पल घेऊन त्याच्यात ते आहेत का लार्वे हे आपण बघू शकतो, एग्ज आहेत का, लार्वे आहेत का हे आपण बघू शकतो. फिकल मॅटर मध्ये, म्हणजे हे एग्ज कशाद्वारे फर्टिलायझर एग कुठे आहेत, हे फिकल मॅटर मध्ये. फिकल मॅटर मधून कुठं जाणार आहेत, पाण्याद्वारे, धुळीद्वारे. ती फिकस ज्यावेळेस रस्त्यावर, समजा इफ वी डिफिकेट ऑन द ओपन ग्राउंड, आपण उघड्यावर शौचाला केली, वाऱ्याद्वारे ती धूळ उडाली, धुळीबरोबर ते फिकल मॅटरचे कण आणि अंडी
उडत उडत येऊन कुठं रस्त्यावरच्या जिलबीवर बसली, समोशावर बसली, तुमच्या पाणीपुरीवर बसली, फ्रुट्सवर बसली, ह्या सगळ्यावर बसली. म्हणजे ह्या फिकल मॅटरवरचे हे फर्टिलायझड एग फूडला कंटॅमिनेट करतात, वॉटरला कंटॅमिनेट करतात, पाण्याला आणि अन्नाला दूषित करतात. आणि असं आणि अन्न आणि पाणी आपण जर फिल्टर न करता, शुद्ध न करता, न धुता जर हे खाल्लं तर ते ह्युमन बिईंग मध्ये तो एक जातो इंटेस्टाईन मध्ये, तिथून त्याची हॅचिंग होते. हॅचिंग म्हणजे अंड उबवून फुटणे, त्याच्यातून लार्वे बाहेर पडणे, ते ब्लड मध्ये जातात, नंतर हार्ट, नंतर लंग्स, लंग्स मधून ट्रकिया, ट्रकियामधून तुमच्या फॅरिंग्स, फॅरिंग्स मधून परत अन्न नलिकेत म्हणजे श्वसन नलिकेतून परत अन्न नलिकेत जातात, अन्न नलिकेतून आतड्याकडं, आतड्याकडं मेल आणि फिमेल, फिमेल एग ले करते, मेल त्याला फर्टिलाइज करतो, फर्टिलाइज्ड एग फिकस मधून म्हणजे तुमच्या विष्ठेतून बाहेर पडायला लागतात. अशा पद्धतीने त्याचं सायकल चालूच असतं. तर त्याचं आपण ऑब्झर्वेशन करून आपण त्याचं निदान लावू शकतो. दुसरं सायन्स आणि सिम्पटम्स वरून सुद्धा त्याचं निदान लावू शकतो. आता ट्रीटमेंट काय आहे? देअर आर सो मेनी डिफरंट अँटी हेल्मिंथिक ड्रग. कसले ड्रग म्हणायचे? कारण हा कोण आहे? ऍस्केल्मिंथ गटाचा आहे. आणि ऍस्केल्मिंथ साठी कसले ड्रग तयार केलेले आहेत? अँटी हेल्मिंथिक ड्रग. अँड दीज अँटी हेल्मिंथिक ड्रग कोणते कोणते आहेत? अल्बेंडाझोल, बघा, अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, मेबेंडाझोल, पायपरॅझिन, पायपरॅझिन, बघा हे पायपरॅझिन. तुमचं पायरांटेल, पायरांटेल एक नावाचं ड्रग आहे, पायरांटेल. लिव्हिमॅसोल, हे बघा तो एक आहे लिव्हिमॅसोल. तर ह्या ड्रगची ट्रीटमेंट, दीज आर द अँटी हेल्मिंथ, हेल्मिंथला विरोध करणारे, त्याला किल करणारे. दीज ड्रग डिस्ट्रॉय द डिफरंट अस्कॅरियस प्रेझेंट इन आवर इंटेस्टायनल ट्रॅक. आपल्या आतड्यामध्ये असलेले अस्कॅरिसचे हे जंत हे नष्ट करण्याचं, मारून त्याला विष्ठेतून बाहेर काढण्याचं काम हे ड्रग करत असतात. मग ते तुमच्या व्हेटरनरी मधले असतील किंवा ह्युमन बिईंग मधले असतील, त्याचे फक्त कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त असतं. तर अशाद्वारे आपण ह्यांना ट्रीट करू शकतो, या आजारापासून मुक्तता मिळवू शकतो. अँड ऍट लास्ट हाऊ टू प्रिव्हेंट. आता प्रिव्हेंट काय, कशामुळे व्हायला हे कळायला तुम्हाला. मग आता ह्याला नेमकं प्रिव्हेंट कसं करता येईल? तर सगळ्यात महत्वाचं आहे वॉशिंग हँड्स. बघा पहिली गोष्ट आहे वॉशिंग हँड्स थरोली विथ सोप अँड वॉटर, सोप अँड वॉटर आफ्टर युजिंग टॉयलेट. संडासून आल्यानंतर, आपल्या शौचाहून आल्यानंतर हात धुणे, ते एक सगळ्यात महत्वाचं आहे. वॉशिंग व्हेजिटेबल्स, वॉशिंग व्हेजिटेबल्स थरोली अँड कुक वेल. त्यांना नंतर शिजवावंही व्यवस्थित, जेणेकरून ती अंडी वगैरे न्यूट्रलाइज होतील, डिस्ट्रॉय होतील. एकतर वॉश करणे, व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील, ते आहेत. अवॉइड डिफिकेशन ऑन ओपन ग्राउंड, अवॉइड डिफिकेशन, डिफिकेशन उघड्यावर शौचाला बसणे टाळणे. डिफिकेशन ऑन ओपन ग्राउंड और ओपन स्पेस, उघड्यावर शौचाला. कारण उघड्यावर शौचाला बसण्यामुळेच मेन हे आहेत. मग मासे असतील, हाऊस फ्लाय असतील, तिथले ते लार्वे घेऊन त्यांच्या पायाद्वारे आपल्या अन्नावर येऊन बसतात, ते फूडद्वारे कंटामिनेट करतात आपलं अन्न घरी. जस्ट अवॉइड द फूड ड्रॉप्ड ऑन द फ्लोर विदाउट वॉशिंग. बघा समजा मीन्स दॅट फूड विच इज ड्रॉप्ड ऑन द फ्लोर शुड नेव्हर बी इटन विदाउट वॉशिंग. आपण जे जमिनीवर लगेच एखादा खात असताना समजा चुकून एखादा सफरचंद खाली पडला, लगेच आपण फुफू करतो आणि खायला लागतो. म्हणजे या पद्धतीच्या ज्या आपण छोट्या छोट्या चुका करतो, शेंगदाणा पडला पटकन उचलतो, आई इथं तर पडलाय, स्वच्छ तर आहे, आपल्याला दिसत नाही त्याच्यावर किती एक जाईत, किती लार्वेत, तसेच खायला लागतो. तर हे असं बाहेरचं सहसा खाणं टाळावं, किंवा जमिनीवर पडलं त्याला स्वच्छ धुवून नंतर खा. फ्रुट्स असतील, काय जे जे काही तुमचे अन्न पदार्थ असतील, तुमच्या वॉटरला व्यवस्थित फिल्टर करा, त्याला फिल्टरेशन करून, क्लोरिनेशन करून त्याचं प्या. बाहेरचे ड्रिंक सहसा टाळा. वेगवेगळे तुमचे वॉश युअर हँड, सगळे व्हेजिटेबल्स. अवॉइड डिफिकेशन ऑन द ओपन ग्राउंड, उघड्यावर शौचाला बसणं सहसा टाळा. आता सांगितलेलं कोणतं? फूड ड्रॉप्ड ऑन द फ्लोअर शुड नेव्हर बी इटन. फूड ड्रॉप्ड ऑन द फ्लोअर, जमिनीवर पडलेलं, फरशीवर पडलेलं, शुड नेव्हर बी इटन, नेव्हर बी इटन विदाउट वॉशिंग. वॉश न करता त्याला आपण खायचं नाही. हे असे काही जर आपण प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल मेजर्स जर पाळले, स्वच्छता, सेफ डिस्पोजल ऑफ द एक्सक्रिटा. आणखीन सांगता येईल आपलं जे विष्ट आहे सहसा व्यवस्थित पद्धतीने त्याचं डिस्पोज ऑफ करणे. नाहीतर कुठेही उघड्यावर बसल्यामुळे जनरली यूज ऑफ टॉयलेटचा वापर करणे, ते अतिशय महत्वाचं आहे सहसा. कारण जेवढे काही आजार पसरतात, ऑल बिकॉज ऑफ द
ओपन डिफिकेशन, उघड्यावर शौचाला जाण्यामुळेच हे आपले आजार पसरत असतात. तर अशा पद्धतीनं दिस इज द लाईफ सायकल अँड साइन्स, सिम्टम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल मेजर्स ऑफ द अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडस. जवळपास लेकरांनो खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे अस्कॅरियासिस हा आजार आपल्या सजीवांमध्ये, त्यातल्या त्यात ह्युमन बिईंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अटॅक करतो आपल्या घाण राहण्याच्या सवयीमुळं. तर हे जर आपण एवढ्या जर गोष्टी व्यवस्थित जर केल्या, स्वच्छ राहायला लागलो, सेल्फ हायजीन, पर्सनल मेंटेन पर्सनल हायजीन, हे सुद्धा तिथं सांगता येईल. मेंटेन पर्सनल हायजीन, स्वतःची सुद्धा व्यवस्थित स्वच्छता. इवन अवॉइड इटिंग ऑन द, हे एक सांगता येईल आपल्याला, अवॉइड इटिंग फूड्स इन ओपन, उघड्यावरची अन्न खाणं टाळा. हे सुद्धा त्याला एक सांगता येईल आपल्याला की बाहेरचं खाणं टाळा. हे सुद्धा कशामध्ये येईल? प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल मेजरमध्ये येईल. सो दिस इज ऑल अबाउट द अस्कॅरियासिस. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी शॅल डिस्कस फायलारियासिस, हत्ती रोग काय आहे, एलिफंटायसिस, दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू गाइस.